योगाभ्यास करून घेतला, पंचाग्नी साधन, धूम्रपान आदी अनेक क्रिया करून घेतल्या. पंचाग्नी साधन म्हणजे काय माहिती का तुम्हाला सगळ्यांना? पंचाग्नी साधन म्हणजे काय? शब्द वाचतो आपण ऐकून घेतो. पंचाग्नी साधन म्हणजे एका शिवेवर झोपायचं, जवळजवळ दर्शन असते, भर दुपारी 12 वाजता शिळा उन्हात ठेवलेली आहे, उन्हात ती तापलेली आहे. त्या तापलेल्या शिवेवर जवळजवळ दर्शन वाजता झोपायचं. त्या शिवेच्या चारी बाजूनी जाळ करायचा, शिवेच्या चारी बाजूनी आग चिपवायची. वरून 12 वाजता भर दुपारी सूर्याचा ताप, आतमध्ये नामस्मरण करत राहायचं. त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. ज्या शिवाय महाराजांनी साधन केलं शिवाय कुठे आहे? आपल्या इथे आपल्या इथे त्याकरता खास घेतले शिवाय ज्या महाराज झोपलेले आहेत साधन करण्याकरता, आपण ते शिवाय सोबत पण जातो. नमस्कार करता, नमस्कार महाराज. शिवेचं महत्व जाणून घेत नाही, कधी शिवाय जाऊन स्पर्शही करत नाही. ज्या शिवाय महाराज झोपलेले आहेत केलं का आपल्या सगळ्यांनी? बोला महिलांनी. बरं, इथून पुढे लक्षात राहील. उद्या पंचाग्नी साधन, धूम्रपान. धूम्रपान म्हणजे एका गुहेमध्ये आतमध्ये बसायचं. वा, त्या पाठीमागचं त्याला काही उडून दरवायला, त्याच्या आतमध्ये बाहेर फक्त जाळ पेटवायचं 12-5 वेळा. धुराने सगळी गुहा भरायची आणि त्या गुहेवर हे लावा दगड, आतमध्ये धूर, आतमध्ये कल्पना. धूम्रपान मी दूर होऊन राहायचं. सारी गोष्ट आहे. तुम्हाला काय सोपं मिळालं सगळ्यांना. पंचाग्नी साधन, धूम्रपान आदी अनेक क्रिया करून घेतल्या. एका मोठ्या शिवेवर भर दुपारी 12 वाजता जवळजवळ दिगंबर वाजता झोपायचं. शिवेच्या चारी बाजूनी जाळ करायचा, वरून सूर्याचा ताप, गुहा धुरानं भरून टाकायची आणि यात प्राणायामाला बसायचं. झाडाच्या बेसक्यात पाय खाली सोडून सूर्यनारायणाकडे पाहत बसायचं. अहोरात्र लागोपाठ 3 दिवस आणि 3 रात्री भजन जागरण चालवायच्या. अशी या प्रकारची अनेक उग्र स्वरूपी साधनं बाळपणात करून घेतली. देशूच्या 3 महिन्याच्या कामात पुन्हा आपल्यासारखी गती दाखवून बाळपणाचं समाधान केलं. बाळपणा त्याला गरजरानात द्यावं आणि योगदिनात आपल्याला कधी एखाद्या गुहेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव द्यावे. पण तरी दत्तूला जे काही हवं होतं काय मिळेल आणि नक्कीच समाधान होईल ना. शेवटी सर्व साधना योगाभ्यास होऊन अंतिम असं जे काही ते काय असावं अशी रूल लागून तत्पुरुषा दयाने हट्ट धरला. मला निराकार स्वरूपी सामरस्य दे, मला निराकार स्वरूपी सामरस्य दे. तर तुझी मागणी ऐकतात बाळाला प्रेमपाना, प्रेम चांगला भरती आसारखं झालं, जणू प्रेमपाना होता. घाईघाईनं आपण आपल्या गुणामध्ये सगळा अभ्यास करून घेतला तर पांग या पोरानं भेटले. आपला शिष्य आता सर्व बाजूने तयार झाला याबद्दल त्यांनी खात्री करतो. पृथ्वीच्या अभ्यासाला पळून पाहू नये म्हणून त्या दयाळाला आपण सुद्धा वेळेवर जावं. त्याने शाळेचा अभ्यास लक्ष देऊन करावा, म्हणजे आपल्या पेटीवर नियंत्रण घालावं. दत्तूच्या दुःख्या फटक्या संसारात आपण सहभागी व्हावं. कधी प्रापंचिक दुःखाचं निवारण करावं तर कधी बॅटरी परीक्षेत नापास झाल्यामुळे दत्तूला झालेल्या अंतिम दुःखात आपणही सहभागी व्हावं. प्रपंच नीट चालवता येत नाही म्हणून वैतागानं आत्मनिर्भरता करून भल्या पहाटे संसार सोडून पळून जाऊ पाहणाऱ्या दत्तू समोर
धारवाडहून धावत उभं राहावं. अर्जुनाने कृष्ण काय एकदाच झाले? ते महाभारताने तेच घडत. लढाईच्या मैदानात अशोकाने अर्जुनाला बोध करणार कसं का? आणि प्रपंचाच्या कटकटीला मैदानात त्या रणमैदानाला सोडून पहाटे पहाटे पुरवणाऱ्या दत्तू समोर उभा टाकणारा बाळप्पा, हे दोन काय? तोच बोध. संसार कुठे चाललास? विषय संसार तुला मीच आहे ना, सद्गुरु स्वरूपात आहे ना, मग काय सोडून जातोस? संसारात राहिलास तर गुरुप्रेमाचा अनुभव घडी घडी मिळत राहील, गुरुभक्ती संधी सापडेल, व्यवहारात अनुभवाचे प्रसंग पुष्कळ असतात. यासाठी संसार करून जाऊ नको, अनुभव घे. संसार न सोडता परमार्थ साधण्याचा सुलभ श्रेष्ठ मार्ग जगाला दाखवून देणारा महापुरुष तयार व्हायचा होता. त्यासाठी बाळप्पा कष्ट घेणार नाही. आणि कसा महापुरुष? तर सद्गुरूकडे निजस्वरूपी सामर्थ्य त्याची मागणी करणारा, अशी नेमकी मागणी करणारा. हो हो, सद्गुरूकडे मागणी करण्याकरता लाज का वाटावी? कशाची मागणी करायची? मोठा देखील लपाची बी सद्गुरूकडे चालेल? त्याच्यापासून काय लागणार आहे आपल्याला? गुरुपुत्राचा दिला घेता तो हीच केवळ माय मावून तिच्याकडे मागणी करायला लाजबीड कशाची? आणि दत्तू तर अगदी नेमकी मागणी केली. सद्गुरूकडे नेमकं काय मागावं शिक्षण समजलं पाहिजे. तिथे शिष्याची कसोटी लागते. आपल्या प्रिय शिष्याचे प्रिय मागणं ऐकतात. त्या दयागणाने काय केलं? त्या सद्गुरू बाळापुत्राने दोन्ही हात पसरून प्रिय शिष्यास गाळालिंगन दिले. आधीच पुत्रावर प्रीती, त्यात तो ब्रह्माधिकारी झाला हे पाहून परमानंदाने श्रीगुरूने शिष्यास हृदयाची आलिंगली. खरोखरच थोड्या शब्दात शास्त्रमार्ग वाढवला, सत्यपूर्ण त्याच्या हाती दिली, पुत्रस्त्याची उपमा दिली. पण पुत्र ब्रह्मसंपन्न होतात, सद्गुरू त्यास पूज्य मानले. ब्रह्मसंपन्न मध्ये पुत्र सुटते काय? ब्रह्मसंपन्न ते पुढे पुत्र सुटते काय? सद्गुरू ज्याच्याकडे कृपेनं पाहिजे त्यास तात्काळ ब्रह्मसंपन्न करतो. हे शब्दाने देता येत नाही, बुद्धीला अर्थात येत. बुद्धीच्या हातात धरून असे पूर्णपणे आलिंगनाच्या निमित्ताने समर्थाने शिष्यास दिले. हृदय एक झाले. सद्गुरूने आपल्या हृदय शिष्य घातले. ज्याप्रमाणे दिव्याने दिवा पेटवताच वडील टाकता भेद राहत नाही, त्याप्रमाणे शिष्य सद्गुरू समज झाला. अनुक्रमाने धरता असता अहंता येईल अशी शिष्याची भीती होती. या प्रकारे काढली. जो शिष्य पंतप्रधान चालत नाही म्हणत होता, तोच आपले अकर्तृत्व जाणून अनुग्रह करण्याची योग्यता पावला. गुरु शिष्याच्या या प्रेमाधिकारी पूर्वी काय वर्णन करावे? संपूर्ण 18 अध्याय गीता सांगून अर्जुनाला कचगावपणा जात नाही, अहंभाव सोडत नाही हे पाहताच त्या धाळू भगवंतांना नव्हतं का आपल्या अर्जुनाला भेटून घेतलं? ते आलिंगन म्हणजे पूर्णानुग्रह, आज्ञावर निजशक्तिदान, आज्ञा देणाऱ्या शक्ती प्रसरण, तसे निजशक्तिदान ज्ञानेश्वरांनी काय सुरेख वर्णन केलेले आहे. ऐसे जे काही एक बोला बुद्धी सही अटक, जे द्यावया मिस ठेवाचे गेले. हृदया
विधवा